नमस्कार. आपण आता इंग्लिश 30 WPM स्टेटमेंट बघणार आहोत. प्रश्नात सांगितल्याप्रमाणे B3 सेलपासून आपल्याला टायपिंग सुरुवात करायची आहे. स्टेटमेंटचं टायटल झाल्यानंतर स्टेटमेंट जी आहे ती पण B5 पासून स्टार्ट करणार आहोत. नंबर आपल्याला मॅन्युअली एंटर करायचे आहेत. नंबर्स एंटर करण्यासाठी 1000च्या फिगरमध्ये आपल्याला कॉमा इन्सर्ट करायचा आहे. हा कॉमा पण आपल्याला मॅन्युअली एंटर करूनच टाईप करायचा आहे. स्टेटमेंट कंप्लीट केल्यानंतर आपल्याला फॉर्मॅटिंगला सुरुवात करायची आहे. फॉर्मॅटिंग स्टार्ट करण्याच्या आधी प्रत्येक कॉलमची विड्थ ही मॅन्युअली ॲडजस्ट करून घ्यायची आहे. शेवटच्या 3 कॉलमची विड्थ आपल्याला एकसारखी ठेवायची आहे. सो याच्यासाठी आपल्याला तिन्ही कॉलम एकदा सिलेक्ट करून घ्यायचे आहेत आणि कुठल्याही एका कॉलमची विड्थ ही ॲडजस्ट करायची आहे. अशा प्रकारे तिन्ही कॉलमची विड्थ एकसाथ सेट होऊन जाते. फॉर्मॅटिंगला आता सुरुवात करत आहोत. स्टेटमेंटचे हेडिंग आपण सगळ्यात लास्टला एडिट करणार आहोत. सो स्टेटमेंटचे जे सब हेडिंग आहे ते आपण स्टार्ट करूया. स्टेटमेंटचे सब हेडिंग सिलेक्ट करून यांना सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे आणि बोल्ड करायचं आहे. सिरियल नंबरला मॅन्युअली सिलेक्ट करून यांना अलाइनमेंट सेंटर द्यायचं आहे. पूर्ण स्टेटमेंट सिलेक्ट करून ऑल बॉर्डर्स अप्लाय करायचे आहेत. सो स्टेटमेंट आपलं झालेलं आहे. आता आपण हेडिंग एडिट करणार आहोत. B3 पासून F3 पर्यंत सेल सिलेक्ट करायचे आहेत. सेल सिलेक्शन करताना आपण माऊस आणि कीबोर्ड या दोघांचा वापर करू शकता. सेल सिलेक्ट केल्यानंतर अलाइनमेंटमध्ये मर्ज अँड सेंटर हा ऑप्शन यूज करायचा आहे. मर्ज अँड सेंटर दिल्यानंतर हेडिंगला बोल्ड आणि अंडरलाईन करायचा आहे. सगळ्यात शेवटी संपूर्ण स्टेटमेंट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्याला अलाइनमेंटमध्ये मिडल अलाइन ही अलाइनमेंट द्यायची आहे. अशा प्रकारे आपलं इंग्लिश 30 WPMचं स्टेटमेंट कंप्लीट झालं आहे. थँक्यू.